लोकांची कामं आहेत तर तुम्ही घेऊन या असे आवाहन केलं, पण ते काही तसं काही त्यांना ते अपेक्षा नव्हती. ते म्हणजे ते त्यांना करायचंच नव्हतं. ते मुळात त्यांना वेगळ्या पद्धतीनं जायचं होतं. त्यांनी कागद माझ्या हातात दिला. GR तर माझ्या टेबलला ऑलरेडी होता, तो तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसतही असेल कदाचित. GR वगैरे काही फाडलेलं नाही. त्यांनी तो इश्यू केला की GR फाडलाय. कागद कुठला तरी दिला होता, तो काय त्या अर्थहीन कागद होता. तो कागद मी घेतला आणि फाडून टाकला. आणि GR माझ्या टेबलला हे तुम्हाला स्पष्ट त्या ह्याच्यामध्ये दिसेल. असं कुठचे अधिकाऱ्याकडनं मला 19 वर्ष सेवेमध्ये झाले, असं कुठचाही प्रकार होणार नाही. मुळातच आम्ही एवढे व्यस्त असताना सुद्धा अशा पद्धतीनं लोकांनी समजून न घेता अशा पद्धतीने वागणं किंवा अशा पद्धतीने चित्रीकरण करणं आणि अडवणुकीची भूमिका घेणं हेच मुळात चुकीचं आहे, असं मला या निमित्ताने एवढं सांगायचं. सर ज्यानुसार जर आपण 45ला जर ज्यानुसार लोक अरे बाबा कुठली माणसं घेऊन येणार राज्यात, असं करतो तू वेळासारखं. आता सरकारी अधिकारी सरकारला GR जर असं फाडत तुम्ही दोघे असतील बाहेर तर काही उपयोग नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा विजय असो. निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो. मुजोरी तहसीलदाराचा निषेध असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. या मुजोरी तहसीलदार साहेबाचा करायचं काय? खाली डोकं वर पाय. तालुका अध्यक्ष मनसे, आपल्याकडे सामान्य लोकांच्या तक्रारी होत्या की शासकीय अधिकारी कर्मचारी हे उशिरा कामावर रुजू होतात. या संदर्भात आपण त्यांना शासनाचा GR देण्यासाठी फक्त आलेलो. आपण संपूर्ण शासनाचा GR प्रत्येक कार्यालयात नेऊन दिलेला आहे. पंचायत समिती असू दे, तहसीलदार ऑफिस असू दे किंवा भूमी अभिलेख असू दे, सर्व ठिकाणी आपण तो GR आपण पोच केला. त्याच्यानंतर आपण जेव्हा पाहिलं इथे तर तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार साहेब कोण अवेलेबल नव्हते. आपण नंतर पुन्हा आपण सर्व ऑफिस फिरून झाल्यानंतर पुन्हा तहसीलदार साहेबांकडे एक तक्रार आणि एक GR त्यांना द्यायला आलो की बाबा ह्या GR नुसार 9:45ला शासकीय अधिकारी कर्मचारी हे हजर राहिले पाहिजे आणि त्यांची सुटण्याची वेळ ही 6:15 आहे. त्यानुसार सर्व अधिकारी हे इथं उपलब्ध पाहिजे. जो शासनाचा GR आपण तहसीलदार साहेबांकडे दिला, त्यानंतर तहसीलदार साहेबांनी तो GR न बघता फाडून एका कचरा पेटीत टाकला. म्हणजे शासनाच्या GRची किंमत ही कचरा पेटी आहे. मग शासनाने GR काढायचंच कशाला? जर सरकारी अधिकारी जर ह्या GRची पायमळणी करतात, जर फाडून फेकून देतात, तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कोणाकडे? आमची आता एकच मागणी आहे. आम्ही पोलीस स्टेशनला एक अर्ज केलेला आहे, तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. शासनाचा GR फाडल्या प्रकरणी आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पोलीस साहेब पवार साहेबांकडे अर्ज दाखल केला आहे. आणि आम्ही यांच्या निलंबनाची मागणी पूर्ण शासकीय अधिकारी जे होते इथे त्यांना कारणे दाखवा नोटीस ही बजावून, बाकी जे तहसीलदार साहेब आहेत ज्यांनी आमचा GR जो शासनाचा GR आहे, जे गव्हर्नमेंटच्या रूलनुसार ज्याची योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे, याची जी विटंबना केली एक प्रकारे बोलायची झाली तर त्याच्या विरोधात आम्हाला त्यांना तक्रार आम्ही दाखल केलेली आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचा आम्ही मागणी करत आहेत. हे नक्की आहे की काही मुलं माझ्याकडे आली होती, ते एका पक्षाचे आहेत असं त्यांचं सांगणं होतं. मुळातच आज काय आहे की काल मंत्री महोदयांची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानामध्ये, महाराजस्व अभियानामध्ये आम्ही सगळे व्यस्त आहोत. सकाळपासून दौरे चालू आहेत. जनजागृतीच्या संदर्भाने आम्ही फील्डवरती फिरतो. येऊन नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांची म्हणजे अध्यक्षांची आणि अधिकाऱ्यांची आम्ही बैठक घेतली. 11:30-12 वाजता आमची सरपंच परिषद होती. सर्व अधिकारी, सर्व सरपंच, सर्व तलाठी, मंडळाधिकारी, फील्ड लेवलचे सगळे ऑफिसर आम्ही बोलवले होते त्याकरिता. त्या तयारीमध्ये आम्ही होतो. ऑफिसर सगळे फील्डवरती होते आणि दरम्यान ही मुलं ऑफिसमध्ये येऊन ऑफिसमध्ये आज कोणी नाही आहे, वेळेत कोणी येत नाही, अशा संदर्भानं त्यांनी सांगितलं मला की कोणी येत नाही. मी त्यांना सांगितलं की माहिती अधिकारामध्ये आज आमच्या ऑफिसचं ट्रेनिंग आहे. रायगडला अलिबागला सगळे कर्मचारी गेलेले आहेत. त्यातले जे बाकीचे जे काही आहेत ते फील्डवरती आहेत आणि जे काही आहेत आम्ही अधिकारी 2च अधिकारी आहोत आणि ते दोन्ही अधिकारी आम्ही महाराजस्व अभियानाच्या तयारीमध्ये फील्डवरती आहोत. पण त्यांना ऐकायचंच नव्हतं मुळात. ते त्यांचं म्हणणं की ही आज GR 9:45चा आहे आणि तुम्ही 9:45ला ऑफिसमध्ये असलं पाहिजे. आम्ही तेव्हापासून थांबलो. लोकांची कामं होत नाहीत अशी त्यांची तक्रार होती. मी त्यांना विचारणा केली की बाबा कुठची लोकं आहेत, कुठली पेंडन्सी आहे मला दाखवा, कारण आम्ही दुसऱ्या मिनिटाला आम्ही काम करून देतो. आत्ता असतील तर तुम्ही आत्ता बोला. मी त्यांना त्यावेळी आवाहन केले की असतील लोक तर बोला, मी लगेच काम करून देतो. आम्ही धावपळीत होतो. महाराजस्व अभियानाचं उद्दिष्ट असं आहे की लोकांना दारपोच सेवा द्यावी. पण सुदैवानं ते आले, ते म्हणाले की लोकांची कामं आहेत तर तुम्ही घेऊन या असे आवाहन केलं. पण ते काही तसं काही त्यांना ते अपेक्षा नव्हती. ते म्हणजे ते त्यांना करायचंच नव्हतं. ते मुळात त्यांना वेगळ्या पद्धतीनं जायचं होतं. त्यांनी कागद माझ्या हातात दिला. GR तर माझ्या टेबलला ऑलरेडी होता, तो तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसतही असेल कदाचित. GR वगैरे काही फाडलेलं नाही. त्यांनी तो इश्यू केला की GR फाडलाय. कागद कुठला तरी दिला होता, तो काय त्या अर्थहीन कागद होता. तो कागद मी घेतला आणि फाडून टाकला.
आणि जी आर माझ्या टेबलला हे तुम्हाला स्पष्ट त्या ह्याच्यामध्ये दिसेल. असं कुठचंही अधिकाऱ्याकडनं मला 19 वर्ष सेवेमध्ये झाले असं कुठचाही प्रकार होणार नाही. मुळातच आम्ही एवढे व्यस्त असताना सुद्धा अशा पद्धतीनं लोकांनी समजून न घेता अशा पद्धतीने वागणं किंवा अशा पद्धतीने चित्रीकरण करणं आणि अडवणुकीची भूमिका घेणं हेच मुळात चुकीचं आहे असं मला या निमित्ताने एवढं सांगायचं. धन्यवाद. थँक्यू.